मला नाही माहीत की मी कोणत्या दिशेला जातोय, पण एवढं मात्र नक्की आहे की माझी दिशा ही महादेवाच्या द्वारात चाललेली आहे. हो, आणि आज मी निघालो गोव्यातील सर्व उंच पर्वत म्हणजे सिद्धनाथ महादेवाच्या मंदिराच्या दर्शनाला मी निघालो होतो. घनदाट जंगल आणि ती वाट गाडी घेऊन थेट निघालो महादेवाच्या दिशेकडे. आणि अभिमानाची आनंदाची गोष्ट म्हणजे श्रावणचा 4था सोमवार या जंगलातून निघालो. रस्त्यात महादेवाचं दर्शनही झालं आणि मुसळधार पाऊस हे रेनकोट सोबत मी निघालो महादेवाच्या दर्शनाला. 1200 फुटापेक्षा जास्त उंचीवर असलेलं हे महादेवाचं मंदिर, हा उंच पर्वत आणि तिथे 900 वर्ष पुरातन आहे महादेवाचं मंदिर. खरंच तो क्षण तो शब्दात सांगता येणार नाही असा तो अनुभव. ती संस्कृती, ते परंपरा आणि कौलारू हे मंदिर, काय बोलू आता. ह्या मंदिराचं नाव सिद्धनाथ महादेव मंदिर. सिद्धनाथ मंदिर. तरी किती वर्ष जुनं? साधारण हे 950 वर्षापूर्वीचं तरी आहे. स्वयंभू शिव 950 वर्ष शिव मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. आणि हे गोव्यातील सर्वात उंच टेकडीवर आहे. समुद्र पातळीपासून साधारण 1250 फूट उंचीवर आहे. 1250 फूट उंचीवरती असलेलं हे गोव्यातील एकदम जुना पुरातन महादेवाचं मंदिर आहे. मी तर बोलेल की नक्कीच तुम्ही इथे या. आज श्रावणचा 4था सोमवार, क्षमा 4थ्या सोमवारमध्ये सुद्धा माझं दर्शन झालेलं आहे पुरातन महादेवाचं. खरंच गोव्यातील उंच डोंगर आणि माझ्या जीवनाचा एक वेगळाच अनुभव शब्दात सांगता येणार नाही. नक्कीच एकदा भेट द्या गोव्यातील ह्या पुरातन महादेवाच्या मंदिराला. हर हर महादेव.